सर्वांचं स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या YouTube चॅनलवर वेगवेगळ्या प्रकारचे बुद्धिमत्ता चाचणीचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत। आशा आहे की तुम्ही ते सर्व पाहिले असतील आणि जर त्या व्हिडिओमध्ये काही तुम्हाला अवघड वाटलं किंवा काही अडचण वाटली तर त्या व्हिडिओच्या खाली दिलेल्या कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण असाच एक नवीन घटक घेऊन आलो तुमच्या समोर। नवीन घटकांच्या 4 घटकांवर आपण या ठिकाणी व्हिडिओ बनवलेले आहेत। अनेक व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलला अपलोड केलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, घरी राहा, सुरक्षित राहा, घरच्या घरी जवळ तेवढा अभ्यास करा। आज आपण बुद्धिमत्ता चाचणीच्या प्रकरण 3 किंवा घटक 3 आपण म्हणू त्याला। घटक 3 मध्ये क्रम ओळखणे। या क्रम ओळखणीमध्ये विशिष्ट क्रमाने येणाऱ्या संख्या असतात। संख्यांची एक मालिका असते, संख्या मालिका। याशिवाय काही चिन्हांच्या मालिका असतात, त्याला म्हणू आपण चिन्ह मालिका। आणि काही आकृत्यांची मालिका असते, म्हणजे वेगवेगळ्या आकृत्यांची अशी मालिका तयार केलेली असते। अशा प्रकारे या वेगवेगळ्या बाबींवर आपल्याला क्रम ओळखायला येतो आणि तो अचूक क्रम कसा ओळखावा यासाठी आपल्याला अधिकाधिक सराव करणं खूप गरजेचं असतं। विद्यार्थी मित्रांनो, चला तर सुरू करूया। उपघटक 3.1 संख्या मालिका। या संख्या मालिकेमध्ये आपण काही वेगवेगळे प्रश्न पाहूया आणि त्या वेगवेगळ्या प्रश्नांवर आधारित कशा प्रकारे संख्यांची मालिका दिलेली असते, ती मालिका आपण कशा प्रकारे सोडवून त्याचं योग्य उत्तर काढायचं असतं त्या संदर्भाने आपण काही प्रश्न वेगवेगळ्या प्रकारचे घेऊया। खालील संख्या मालिकेत प्रश्न चिन्हांच्या जागी कोणती संख्या येईल? खालील संख्या मालिकेत प्रश्न चिन्हांच्या जागी कोणती संख्या येईल? अशा प्रकारचा आपल्याला या ठिकाणी प्रश्न दिलेला आहे। खालील संख्या मालिकेत प्रश्न चिन्हांच्या जागी कोणती संख्या येईल? विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या प्रश्न चिन्हांच्या जागी येणाऱ्या संख्या काढायच्या असतात। एक उदाहरण बघूया आपण। संख्या आहेत 1, 3, 5 आणि 7 आणि पुन्हा आहे प्रश्न चिन्ह, पुढे काय पर्याय बघू आपण काय काय आहे ते। प्रत्येक प्रश्नाला एकूण 4 पर्याय दिलेले असतात। त्यामध्ये पहिला पर्याय आहे 10, दुसरा आहे 9, तिसरा आहे 11 आणि चौथा आहे 12। विद्यार्थी मित्रांनो, या संख्या मालिका दिलेली आहे आपल्याला। या संख्या मालिकेमध्ये आधी बघायचं की ही संख्या मालिका कशावर आधारित आहे। या संख्या मालिकेमध्ये वर्गाचा क्रम आहे का, घनाचा क्रम आहे का, वजनाची आहे का, बेरीज आहे का, भागाकार आहे का, गुणाकार आहे का, समसंख्या आहे का, विषम संख्या आहे का, अशा स्वरूपाची वेगवेगळी या ठिकाणी क्रमवारी किंवा क्रम असू शकतो। संख्यांमधील संबंध शोधण्यासाठी बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, वर्ग, घन, समसंख्या, विषम संख्या, अंकाची स्थानं या पद्धतीने आपल्याला या प्रश्नाकडे पाहावं लागतं। याशिवाय चढता क्रम, उतरता क्रम, मूळ संख्या, संख्येचा फरक, काही संख्या पटीमध्ये वाढलेल्या असतात, त्याचे या ठिकाणी आपल्याला क्रम ओळखावा लागतो। आता विद्यार्थी मित्रांनो, या संख्या मालिकेत बघा ज्या संख्या आलेल्या आहेत 1, 3, 5, 7, तर आपल्या लक्षामध्ये
की या संख्या मालिकेमध्ये 2 2 चा फरक आहे. 1 + 2 3, 3 + 2 5, 5 + 2 7. तर मग 7 + 2 किती होतील? 9. म्हणजे आपल्या या प्रश्नाचं उत्तर अशा प्रकारे आपल्याला काढता येईल. बघा 1 3 5 7 2 2 चा फरक आहे संख्यांमध्ये, म्हणजे याच्यामध्ये 2 चा फरक आहे, याच्यामध्ये 2 चा फरक आहे, यामध्ये 2 चा फरक, 7 मध्ये 2 मिळवले तर 9 येतील. म्हणजे पर्याय क्रमांक 2 9 हे उत्तर आपलं योग्य असेल. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो अशा काही संख्या आपल्याला दिलेल्या असतात आणि त्या संख्येचं आपल्याला अशा प्रकारे उत्तर काढावं लागतं. अजून विद्यार्थी मित्रांनो आपण पुढील संख्या घेऊया, पुढील एक प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 2 घेऊया. 5 8 12 17 23 आणि प्रश्नचिन्ह पुढे काय? पर्याय घेऊयात आपण. पर्याय 1, पर्याय 2, पर्याय 3 आणि पर्याय 4. आता विद्यार्थी मित्रांनो बघा संख्या मालिकेमध्ये तुम्हाला प्रश्नचिन्हाच्या जागी काय हे ठरवायचं. आता अशा प्रकारच्या जेव्हा संख्या मालिका येतात त्यावेळी या संख्या मालिकेमध्ये जसं आपण आधीच्या संख्या मालिकेमध्ये पाहिलं तशाच पद्धतीने याही संख्या मालिकेमध्ये आपल्याला बघावं लागतं वर्ग आहेत का, घन आहेत का, मूळ संख्या आहेत का, समसंख्या आहेत का, बेरीज होते का, भागाकार होतो का, गुणाकार होतो का, चढता क्रम आहे का, उतरता क्रम आहे का, अशा प्रकारे आपण या ठिकाणी पाहू शकतो. विद्यार्थी मित्रांनो बघा इथे आता अशा प्रकारची संख्या मालिका वाढत जाणारी आहे. वाढत जाणारी संख्या आहे 5 8 12 17 23 म्हणजे वाढत जाणाऱ्या संख्यांचा ही मालिका आहे. बघा इथे +3 5 + 3 8 +4 4 + 8 12 +5 12 + 5 17 +6 17 + 6 23 आणि +7 म्हणजे 23 + 7 बरोबर 30. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर काढावं लागेल. या प्रश्नामध्ये अशा प्रकारे चढता क्रम आहे परंतु तो वाढत जाणार आहे. +3 +4 +5 +6 +7 म्हणजे अशा प्रकारच्या संख्या वाढत 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 चाललेल्या आहेत. म्हणून आपल्याला या संख्येमध्ये +7 मिळवले तर त्याचं उत्तर 30 येईल. म्हणजे पर्याय क्रमांक 1 पर्याय क्रमांक 1 हे आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या प्रश्नामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या युक्त्या वापरून आपल्याला त्याची उत्तरं काढावी लागतील. विद्यार्थी मित्रांनो आता पुढचा एक आपण प्रश्न घेऊया. अशा प्रकारचा प्रश्नांचा सराव करावा लागतो आपल्याला आणि सराव करूनच आपल्याला या प्रश्नांची उत्तरं सोडवता येतात. तर विद्यार्थी मित्रांनो अधिकाधिक सराव हा करणं खूप गरजेचं असतं आणि अधिकाधिक सराव केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी वेगवेगळे संख्या मालिकेचे प्रश्न सहज सोडवता येतील. पुढील प्रश्न घेऊया. 2 3 5 7 11 13 आणि प्रश्नचिन्ह. अशा प्रकारे आपल्याला संख्या दिलेल्या आहेत. आता आपल्याला पाहता क्षणी गोष्ट लक्षात येते की ह्या संख्या ज्या आहेत त्या सर्व मूळ संख्या आहेत आणि क्रमवार आलेले मूळ संख्या आहेत. म्हणजे आपल्याला मूळ संख्या काढणं गरजेचं आहे, अतिशय महत्त्वाचं आहे. समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, अजून वर्ग संख्या आणि घन संख्या एवढं तरी पाहता क्षणी त्या संख्याकडे पाहण्याबरोबर आपल्या लक्षात आलं पाहिजे
हे पाठ असणं गरजेचं असतं. आता आपल्या लक्षात येईल की ह्या सर्व संख्या ज्या आहेत या सर्व क्रमाने आलेल्या मूळ संख्येचा गट आहे. म्हणजे आपल्या सर्व उत्तरी दोन ही मूळ संख्या आहे, समसंख्या आहे, मूळ संख्या पण आहे. तीन मूळ संख्या आहे 5, 6, 11 आणि 13. पुढची जी मूळ संख्या आहे ती पर्यायामध्ये आपण पर्याय म्हणून घेऊया. आपण पर्याय मांडलेले नाही. पर्यायामध्ये म्हणूया आपण पर्याय क्रमांक 1 आहे 15, पर्याय क्रमांक 2 आहे 18, पर्याय क्रमांक 3 आहे 17 आणि पर्याय क्रमांक 4 आहे 19. आता विद्यार्थी मित्रांनो, पर्याय क्रमांक दिल्याबरोबर तर तुमच्या लक्षात आलं असेल की या प्रश्नाचं उत्तर याच्या पुढची जी मूळ संख्या आहे ती आहे. आणि तुमच्या मूळ संख्या पाठ असल्यामुळे तुम्हाला सहज लक्षात येईल ही मूळ संख्या नाही, ही मूळ संख्या नाही, ही मूळ संख्या नाही. मग या प्रश्नामध्ये मूळ संख्या आहे 17. म्हणजे आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर जे आहे त्या क्रमवार मूळ संख्यांचा जो गट आलेला आहे त्या संख्या मालिकेतली पुढची मूळ संख्या म्हणजे 17. म्हणजे 13 नंतर 17 येईल. या ठिकाणी प्रश्न चिन्हाच्या जागेवर आपला संख्या जी असेल ती 17 असेल. म्हणजे 17 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर येईल आणि तो आहे पर्याय क्रमांक 3. म्हणजे या प्रश्न क्रमांक 3 चं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न घेऊन आपण त्याचं उत्तर काढू शकतो. फक्त यासाठी आपल्याला थोडासा विचार करून आपल्याला त्याचं उत्तर काढणं गरजेचं असतं. पुढील प्रश्न घेऊया विद्यार्थी मित्रांनो. हे तुमच्या जेवढा जास्त प्रश्नांचा सराव घेतला जाईल तेवढं तुम्हाला सहजपणे लक्षात येईल. 5, 10, 15, 20, प्रश्नचिन्ह 30. पर्याय लगेच लिहून घेऊया आपण. पर्याय आहे 35, 40, 27 आणि 25. आता विद्यार्थी मित्रांनो पाठाक्षरी तुमच्या गोष्ट लक्षात येईल की हे सगळं 5चा पाढा आहे. म्हणजे ह्या सगळ्या संख्या त्या 5च्या पटीमध्ये वाढणाऱ्या संख्या आहेत. म्हणजे थोडक्यात 5च्या पाढ्यामधल्या संख्या आहेत. म्हणजे एक तुमचे पाढे पाढणं गरजेचं आहे की पाठाक्षरी तुम्हाला ते कळावं की ह्या संख्या ज्या आहेत त्या सगळ्या पाढ्यामधल्या संख्या आहेत. बघा 5च्या पटीमध्ये वाढणारी संख्या आहे 5, 10, 15, 20 आणि इथे येईल 25. म्हणजे 5, 10, 15, 20, 25, 30, 35, 40, 45, 50 अशा प्रकारे 5च्या पटीमध्ये वाढत जाणाऱ्या संख्येचा गट असल्यामुळे या प्रश्नाचं उत्तर 25 येतं या प्रश्नचिन्हाच्या जागी आणि तो आहे पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण या प्रश्नामध्ये 5च्या पटीमध्ये वाढत जाणाऱ्या संख्येचा गट पाहिलेला आहे. 5च्या पटीमध्ये वाढत जाणाऱ्या संख्यांचा गट होता. पुढील प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 4 बघूया. पुढील प्रश्न बघा. प्रश्न पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आणि हा जो प्रश्न आहे तो प्रश्न क्रमांक 5 पहिला. प्रश्न क्रमांक 5 बघा. 5व्या प्रश्नामध्ये काय आहे संख्या मांडून घेऊया आपण. 13, 26, 39, 52 आणि पुढे प्रश्नचिन्ह. आता पर्याय सुद्धा आपण लगेच मांडून घेऊया म्हणजे आपल्या लक्षात येईल. 55, 65, 68 आणि
उत्तर. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारच्या प्रश्नांमुळे पाहता की तुमच्या लक्षात आलं असेल की ह्या ज्या काही सर्व संख्या आहेत त्या 13 ने भाग जाणाऱ्या संख्येचा गट आलेला आहे. 13 ने विभाज्य 13 26 33 49 52 13 बाकी 65 म्हणजे 13 ने विभाज्य असणाऱ्या संख्येचा गट म्हणजे पर्याय क्रमांक येईल आपलं 2. 65 हे आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो 13 ने भाग जाणाऱ्या संख्या सगळ्यात पहिल्याचा पाढा करूया आपण. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पाठ असणं खूप गरजेचं आहे. जर तुमच्या पाठ असतील तर ताबडतोब तुमच्या लक्षामध्ये येईल. वर्ग घन पाढे सर्व विषम अशा प्रकारे लवकरात लवकर तुमच्या लक्षामध्ये येईल. पुढील प्रश्न घेऊया विद्यार्थी मित्रांनो आपण. अशा स्वरूपाचा एक वेगळा प्रश्न घेऊया. प्रश्न 6 2 3 5 2 3 5 8 12 आणि 17. पुढे प्रश्न चिन्ह. विद्यार्थी मित्रांनो या संख्या मालिकेमध्ये आपल्या लक्षात ठेवा या संख्या ज्या सगळ्या वाढत जाणाऱ्या आहेत. मुळे आता या कशा वाढत बघूया आपण. किती क्रमाने वाढतात, गुणाकाराच्या क्रमाने वाढतात का अजून किती क्रमाने वाढतात बघा. 2 अधिक 1 3 3 अधिक 2 5 5 अधिक 3 8 8 अधिक 4 12 12 अधिक 5 17 आणि 17 अधिक 5 म्हणजे 17 अधिक 5 जर केलं आपण तर हे या प्रश्नाचं उत्तर येईल. आपण पर्याय क्रमांक आपण जे आहे ते पर्याय या ठिकाणी मांडून घेऊया. 20 22 विद्यार्थी मित्रांनो 6 या ठिकाणी 6 येईल आपण 5 या ठिकाणी घेतलेलं आपण 6 चा फरक येईल. पर्याय मांडून घेऊया आपण. पर्याय आहेत 20 22 23 24. 20 22 23 आणि 24. बघा विद्यार्थी मित्रांनो 1 2 3 4 5 आणि 6 म्हणजे 6 चा फरक आहे. हे वाढत जाणारी संख्या 6 ने वाढेल म्हणजे 17 अधिक 6 होईल. 17 अधिक 6 बरोबर 23. म्हणजे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर येईल 23. आणि 23 हे जे उत्तर येईल हे आहे पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 मध्ये असणारं 23 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा असं वाढत जाणाऱ्या संख्या याच्यामध्ये आपण +1 केला +2 +3 +4 +5 आणि +6 म्हणजे वाढत जाणाऱ्या संख्या मालिकांचा हा गट आहे. म्हणून आपण त्या वाढत जाणाऱ्या संख्या मालिकेमध्ये अशा प्रकारे त्याचं उत्तर काढू शकतो. विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 7. प्रश्न क्रमांक 7 घेऊया. बारा 19 12 19 26 33 आणि प्रश्न चिन्ह. पर्याय बघूया आपण. पर्याय क्रमांक 1 38. पर्याय क्रमांक 2 40. पर्याय क्रमांक 3 49 आणि पर्याय क्रमांक 4
आहे 55. विद्यार्थी मित्रांनो बघा अशा प्रकारची संख्या मालिका आपल्याला दिलेली आहे. आता वाढत जाणारी संख्या मालिका आहे बघा. वर्ग, घन, समसंख्या, मूळ संख्या, विषम संख्या असं येते का याच्यामध्ये. 12 आणि 19 मध्ये कितीचा फरक आहे. 7चा फरक आहे. 19 आणि 26 मध्ये 7चा फरक आहे. 26 आणि 33 मध्ये 7चा फरक आहे. म्हणजे नक्कीच आपण 33 मध्ये जर 7 मिळवले तर या प्रश्नाचं उत्तर निघू शकेल. म्हणून विद्यार्थी मित्रांनो आपण 33 मध्ये 7 मिळवले म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर येईल. 7चा फरक आहे, 7चा फरक आहे, 7चा फरक आहे म्हणजे पुढे 7च फरक असणार. म्हणून आपण काय केलं 33 मध्ये 7 मिळवले उत्तर आलं 40. पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. विद्यार्थी मित्रांनो प्रश्न पुढचा घेऊया. प्रश्न क्रमांक 8. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण या संख्या मालिकामध्ये वेगवेगळ्या प्रश्नांमध्ये वेगवेगळ्या संख्या घेऊन त्या संख्येची उत्तरं कशी काढायची त्या संदर्भाने आपण पुढचा प्रश्न घेऊया. 2, 3, 5, 8, 13, 21 आणि पुढे काय पर्याय. पर्याय 1 35, 34, 35, 34, 31 आणि 30. आता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा आपल्याला संख्यांमध्ये दिलेला जो काही क्रम आहे तो बघायचा आहे. यामध्ये बघा यामध्ये दोघांची बेरीज आहे. या दोन संख्येची बेरीज केलेली आहे. 2 आणि 3 बरोबर 5. या ठिकाणी बघा या 5 आणि 3 ची बेरीज केलेली आहे. 3 अधिक 5 बरोबर 8. मग आपण या 8 आणि 5 ची बेरीज केलेली आहे. 8 अधिक 5 बरोबर 13. मग 13 आणि 8 ची बेरीज आहे. 13 आणि 8 13 आणि 8 बरोबर 21. मग आपल्याला काय करायला लागेल आता 13 आणि 21 यांची बेरीज करावी लागेल ना. बघा 2, 3, 5 3 आणि 5 8 5 आणि 8 13 8 आणि 13 21 म्हणजे 13 आणि 21 ची बेरीज करावी लागेल. आणि 13 आणि 21 ची बेरीज जर केली तर आपण त्याचं उत्तर येईल 3, 4, 34 बरोबर 34. म्हणजे या प्रश्नाचं प्रश्नचिन्हाच्या जागी येणारं जे उत्तर असेल ते असेल 34. आणि 34 मध्ये पर्याय क्रमांक 2 जे आहे ते आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. तर यामध्ये अशा प्रकारच्या बेरीजेचा प्रश्न आहे. दोघांची बेरीज आहे पुढची संख्या, दोघांची बेरीज पुढची संख्या, या पद्धतीने हा प्रश्न सुटेल. आणि संख्या मालिकेतला पुढचा जी काही संख्या मालिकेची संख्या येईल ती येईल 34. आणि या ठिकाणी मग पर्याय क्रमांक 2 हे आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नामध्ये आपण वेगळ्या प्रकारचे कशा प्रकारे सोडवू शकता संख्या त्याचं उदाहरण पाहिलं. अशा प्रकारे प्रश्नपत्रिकेमध्ये असेही काही प्रश्न
त्यामुळे विद्यार्थी मित्र काळजीपूर्वक सराव अधिकाधिक करणे हे खूप गरजेचं आहे। पुढचा प्रश्न घेऊया विद्यार्थी मित्र बघूया आपण तुमच्या प्रश्नामध्ये काय लिहिता येईल। 1 4 9 16 25 आणि प्रश्नचिन्ह। पर्याय क्रमांक 1 आहे 28, पर्याय क्रमांक 2 आहे 36, 3 आहे 49 आणि 4 आहे 64। आता विद्यार्थी मित्रांनो अशा संख्या पाहिल्या की तुमच्या लक्षामध्ये येईल की ह्या सगळ्या संख्या ज्या आहेत या क्रमाने आलेल्या वर्ग संख्या आहेत। म्हणजे बघा हा 1 चा वर्ग 1, हा 2 चा वर्ग 4, हा 3 चा वर्ग 9, हा 4 चा वर्ग 16, हा 5 चा वर्ग 25 आणि पुढे काय मग 6 चा वर्ग किती 36। म्हणजे ह्या सगळ्या क्रमाने आलेल्या वर्ग संख्या आहेत। म्हणजे या ठिकाणी प्रश्न चिन्हाच्या जागी 6 चा वर्ग येईल। 6 चा वर्ग 36। म्हणजे विद्यार्थी मित्र आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2। अशा प्रकारे या प्रश्न 9 मध्ये जी संख्या मालिका आलेली आहे ती संख्या मालिका क्रमाने येणाऱ्या वर्ग संख्येवर आधारित आहे आणि म्हणून आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांच्या मैत्रिणींच्या वर्ग आणि घन पाठ असणं खूप गरजेचं आहे, कारण त्यावर आधारित असे प्रश्न येतात। विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न बघूया आपण। प्रश्न क्रमांक 10। प्रश्न 10 मध्ये बघूया एक वेगळ्या प्रकारचा प्रश्न घेऊन 8 27 64 125। प्रश्न चिन्ह पुढे काय पर्याय घेऊया 216, 216 च्या नंतर दुसरा पर्याय 225, प्रश्न तिसरा पर्याय 256 आणि चौथा पर्याय होईल 314। आता विद्यार्थी मित्रांनो याही संख्या मालिकेमध्ये पाठाक्षरी तुमच्या लक्षामध्ये आलं असेल की ह्या सर्व संख्या घन संख्या आहेत। क्रमवार वाढत जाणाऱ्या घन संख्येची मालिका आहे। वर्ग संख्येची मालिका घन संख्येची मालिका असते। अशा प्रकारे घन संख्येची मालिका आपल्याला या ठिकाणी दिसून येईल। 2 चा घन 8, 2 चा घन 8, 3 चा घन 27, 4 चा घन 64, 5 चा घन 125 आणि उत्तर येईल मग 6 चा घन 216। म्हणजे विद्यार्थी मित्रांनो या प्रश्न चिन्हाच्या जागी येणारी संख्या असेल 6 या संख्येचा घन। म्हणजे घन संख्येवर आधारित असणारा हा प्रश्न आहे आणि वाढत जाणाऱ्या क्रमाने वाढणाऱ्या घन संख्येचा हा गट आहे। म्हणजे 6 चा घन 216 हे आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल आणि पर्याय क्रमांक 1 216 हे आपल्या प्रश्न क्रमांक 10 चं योग्य उत्तर होईल। अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो ज्याप्रमाणे आपण वेगवेगळ्या प्रकारच्या वर्ग संख्येवर आधारित प्रश्न येतात तसेच प्रश्न घन संख्येवर आधारित सुद्धा
पाहिलं होतं घनसंख्येवर आधारित प्रश्न मालिका. पुढील प्रश्न घेऊया विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 11. यामध्ये पहा 2, 5, 11, 23 आणि 47. पुढे प्रश्नचिन्ह काय उत्तर येतं. 49, 51, 95 आणि 97. विद्यार्थी मित्रांनो, या ज्या काही संख्या आहेत त्या कशा प्रकारे वाढल्या बघा. 5 हे 5, त्यानंतर 11 आली, त्यानंतर 23 झाले, त्यानंतर 47 झाले आणि पुढे किती बघा गुणिले 2 अधिक 1. बघा आता वेगळ्या पद्धतीचं उदाहरण आहे. 2 ची दुप्पट केली आपण, गुणिले 2 4 अधिक 1 5. 5 ची पुन्हा दुप्पट केली 10 अधिक 1 11. पुन्हा 11 ची डबल केली आपण 22 गुणिले 2 अधिक 1. पुन्हा 23 ची दुप्पट केली अधिक 1. पुन्हा आता 47 ची दुप्पट अधिक 1 करावं लागेल. म्हणजे बघा 47 जे आहे त्याची आपण दुप्पट केलेली आहे आणि अधिक 1 केली आहे. म्हणजे 94 अधिक 1 बरोबर 95. 47 ची दुप्पट. म्हणजे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो ह्या ज्या संख्या आहेत त्या वाढल्या गुणाकाराच्या याच्यामध्ये. 2 च्या पटीमध्ये 2 ची डबल 4 आणि अधिक 1 5. 5 ची डबल 10 पुन्हा अधिक 1 11. 11 ची डबल 22 पुन्हा अधिक 1 23. 23 ची डबल 46 पुन्हा अधिक 1. मग याच्या पुढची संख्या कोणती मग 47 ची डबल दुप्पट किती 94 अधिक 1 95. म्हणजे आपल्या येणाऱ्या प्रश्नाचं जे उत्तर असेल 95 हे आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर येईल आणि त्याचा पर्याय क्रमांक 3 आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो वेगवेगळ्या प्रकारचे गणित आपल्याला अशा स्वरूपाचे येतात. विद्यार्थी मित्रांनो आता शेवटचं एक उदाहरण घेऊया आपण आणि थांबूया. या ठिकाणी संख्या मालिकेमध्ये 12वे एक उदाहरण घेऊया वेगळ्या प्रकारचं. जे तुम्हाला कोणत्याही प्रकाराने परीक्षेमध्ये संख्या मालिका आली तरी तुम्हाला अशा प्रकारे प्रयत्न करून ती सहज सोडवता येईल. सराव करणं गरजेचं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो पुढील संख्या घेऊया 16 18 22 24. 16 18 22 24 28 काय आणि पर्याय आहेत 30 32 38 40. 30 32 38 आणि 40. विद्यार्थी मित्रांनो आता बघा या संख्या कशा वाढलेल्या आहेत, कितीचा फरक आहे, कशा प्रकारे ह्या संख्या वाढत चालल्या आणि पुढची संख्या काय. 16 अधिक 2 बरोबर 18. 18 अधिक 4 बरोबर 22. 22 अधिक 2 बरोबर 24. 24 अधिक 4 बरोबर 28. 28
वाढ आहे ती +2 +4 +2 +4 +2 +4 या पद्धतीने वाढत चाललेली आहे। हे +2 पुढचे +4 ने वाढेल, त्याच्या पुढे पुन्हा +2 ने वाढेल, त्याच्या पुढची पुन्हा +4 ने वाढेल, म्हणजे +2 +4 +2 +4 या पद्धतीने वाढत जाणाऱ्या संख्यांची ही मालिका आहे। म्हणून आपल्याला हे +2 न वाढली, ही +4 न वाढली, ही +2 न वाढली, ही +4 न वाढली, मग ही पुन्हा +2 न वाढवली, म्हणजे 28 +2 = 30 हे आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। म्हणजे पर्याय क्रमांक 1 30 हे आपल्या या 12व्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। तर विद्यार्थी हो, अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या संख्या मालिका येतात। त्या संख्या मालिकेमध्ये पाढ असणं गरजेचं आहे। वर्ग, घन, मूळ संख्या, समसंख्या, विषम संख्या, चढता क्रम, उतरता क्रम, अधिक एक, भागाकार, गुणाकार अशा प्रकारच्या कुठल्याही पद्धतीवर आधारित संख्या मालिका येऊ शकते। तुम्ही जेवढा अधिक सराव कराल तेवढा तुम्हाला या प्रश्न खूप सोपे जाईल। अधिकाधिक सराव करा, एकदा दोनदा व्हिडिओ बघा, या पद्धतीचे वेगवेगळे प्रश्न सोडून बघा। जर काही तुम्हाला शंका वाटली तर कमेंट्स बॉक्स मध्ये मला कमेंट्स करायला विसरू नका। आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर तुमच्या मित्रांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राइब करा, घंटीचं बटन जे आहे त्याला ऑन करा, म्हणजे मी अपलोड केलेला व्हिडिओ लगेच तुमच्यापर्यंत येईल। आपण इयत्ता 5वीच्या सर्व घटकांवर व्हिडिओ बनवून YouTube चॅनलवर टाकलेले आहे। शेवटपर्यंत आपण हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।